नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहल्स पॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवली आहे झणझणीत अशी मटकीची भाजी। माझ्या चॅनलवरील असेच रेसिपीचे आणि छान छान स्टिचिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला ही भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। यासाठी मी या ठिकाणी घेतले आहे धणे आणि खोबरे थोडेसे भाजून। तसेच या ठिकाणी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, त्यामध्ये 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे अद्रक टाकले आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये एक टोमॅटो चिरून टाकायचा आहे आणि हा पण छान तव्यावर परतून घ्यायचा आहे। आता हा मसाला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। थंड झाल्यानंतर हा मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी मटकी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपण भाजीला फोडणी टाकूयात। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी टाकून घ्यायची आहे। तेल चांगले गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे लगेच तडतड करायला लागतात। त्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आहे। हा मसाला छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि याला तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहे। मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये काही सुके मसाले टाकणार आहोत। त्यामध्ये सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी काळे तिखट टाकत आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद, त्यानंतर थोडासा कांदा लसूण अंबारी मसाला टाकायचा आहे। यामुळे भाजीला छान रंग येतो आणि चवही छान लागते। हे 2-3 मसाले टाकल्यानंतर छान असे परत एकदा सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे आणि नंतर त्यामध्ये आपण मटकी टाकून घेणार आहोत। मटकी टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आणि यामध्ये गरम केलेले पाणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे। ज्या भांड्यामध्ये मी वाटण केले होते त्या मिक्सरच्या भांड्यात थोडेसे पाणी टाकून तेच टाकले आहे, म्हणजे मसाले त्याला लागलेले असतात त्यामुळे। आणि भाजीला गरमच पाणी वापरायचे, कारण भाजीला छान चव येते आणि रंगही छान येतो। थोडे थोडे करत आपल्याला पाणी टाकायचे आहे। नंतर आपल्याला जेवढ्या प्रमाणात भाजी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता। त्यानंतर चवीसाठी मीठ टाकून घ्यायचे आहे आणि छान हलवून आपण याला उकळी येण्यासाठी ठेवून देणार आहोत। त्यानंतर आपल्याला थोडा वेळ मटकी शिजवण्यासाठी अशा प्रकारे ठेवायची आहे। त्यामध्ये मी मोठे चणे पण टाकले होते, त्यामुळे ते शिजायला थोडा वेळ लागतात। हे पहा, अशा या ठिकाणी आपली भाजी किती छान झाली आहे। हरभरे थोडेसे कच्चे होते, त्यामुळे मी परत एकदा थोडेसे शिजवून घेतले आहे। आता यामध्ये आपल्याला लागेल तेवढे पाणी टाकून घ्यायचे आहे। भाजी थोडीशी घट्ट झाली आहे, त्यामुळे मी आणखीन थोडेसे पाणी टाकून घेणार आहे। आता आपल्याला या भाजीला व्यवस्थित हलवून छान एक उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे। टेस्टला खूप छान लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा घरी। आणि असे छान छान रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।